सकाळची सगळी कामं आवरून घेतली. अर्णवला शाळेत सोडलं आणि आल्यावर आता पाणी वगैरे भरलं आणि लगेचच स्वयंपाकाला लागले. आता पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता. संध्याकाळी ताई येणार होत्या आणि लगेच जाणार होत्या. तर इथे डाळ वगैरे शिजत लावली. तर चला म्हटलं आता पीठ मळून घेते, म्हणजे पीठ चांगलं तोपर्यंत मुरलं जाईल. ताई येऊस तोपर्यंत स्वयंपाक करून घेतला, तर मग संध्याकाळी गप्पा वगैरे मारता येईल. बाकीच्या पण 2 नंदा येणार होत्या. तर इथे डाळीला चटका देत होते आणि बाजूलाच म्हटलं आता लगेचच आमटीला फोडणी पण देते, म्हणून मसाला वगैरे करून घेतला. आणि जोपर्यंत चमचा असा उभा राहत नाही चटका देताना, तोपर्यंत डाळ चांगली म्हणजे चटका देऊन घ्यायचा. तर इथे फोडणी करत होते आणि एवढा भारी मस्त सुगंध येत होता ना, एकदम गावच्यासारखा. माझी मम्मी तर एकच नंबर आमटी बनवायची. पुरणपोळीचा स्वयंपाक खावा तर मम्मीच्या हातचा अशी भारी चुलीवरती आमटी बनवायची ना, घरभर पुरणपोळीचा आणि आमटीचा सुगंध सुटायचा. तर तशाच सेम पद्धतीने मी गावरान पद्धतीने एकदम झणझणीत अशी आमटी बनवली होती आणि पाहू शकतात किती भारी झाली होती. आणि तवंग तर एकच नंबर आले, ते पुढे तुम्हाला दाखवतेच. त्यानंतर गरमागरम पोळ्या वगैरे करून घेतल्या. आमटी पोळ्या झाल्या, भात पण करून घेतला आणि सगळ्यात शेवटी म्हटलं भजी आणि पापड वगैरे तळून घेते. तोपर्यंत ताई पण आल्या होत्या, बाकीच्या नंदा आल्या. खूप वेळ गप्पा वगैरे मारत बसले. हे आले आणि पाहू शकतात किती मस्त आमटीला तवंग आलाय पहा. त्यानंतर मग ताईने जेवण म्हणजे नंदाने सगळ्यांनी जेवण वगैरे केले आणि राखी बांधून लगेच ताई रिटर्न जाणार होत्या, कारण पहाटेची त्यांची फ्लाईट होती आणि नंतर डिसेंबरमध्ये येणार होते. तर मी एकीकडे भजी वगैरे तळत होते, गप्पा पण मारणं चालू होते. तर पाहू शकतो एवढी भारी भजी झाली होती ना, गोल भजी बनवले होते, एकच नंबर झाले होते. तर असंच होता शॉर्ट व्हिडिओ. आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब, लाईक करा. बाय.